कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर। आमदार रोहित पवारांकडून कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ ट्विट। मोबाईल स्क्रोल करताना अचानक जाहिरात समोर आली। विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर माणिकराव कोकाटेंचा खुलासा। लोकप्रतिनिधींनी काही मर्यादा ठेवाव्या लागतात। मुनगंटीवारांनी टोचले कोकाटेंचे कान, तर असा प्रकार घडला असल्यास अजितदादा समज देतील। सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया। राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री रमी खेळतोय, वडेट्टीवारांचा हल्ला बोल, तर शहांनी डच्चू देण्यासाठी सुचवलेल्या या नावांमध्ये कोकाटेंचं नाव असल्याचा राऊतांचा मोठा दावा। महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आत्ताही फोन करू शकतो, बाकीचे लपून भेटतात, आम्ही मात्र उघड भेटू। सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी। आम्ही बंधू एकत्र आल्यानं मुंबईतल्या मुस्लिम आणि गुजरातींना सुद्धा आनंद, पण अनेकांना पोटचूळ। ठाकरेंचा शिंदे आणि भाजपला टोला, तर ठाकरेंचं मुस्लिम प्रेम यातनं दिसून आलं। केशव उपाध्येंची टीका। राज ठाकरेंसोबत युतीमध्ये लढल्यास महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार। ठाकरेंचं सूचक वक्तव्य, तर काँग्रेसची स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन लढण्याची तयारी असल्याचीही माहिती। शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा। फडणवीसांनी सगळं हे मोडून काढलं पाहिजे, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला। ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याचे पाय का ओढले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध थांबवलं का? पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचा सवाल। 75मध्ये मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे संघानं ठरवलं असेल, त्यामुळेच मोहन भागवत बोलले। उद्धव ठाकरेंचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य। फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा। सूत्रांची माहिती, तर दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते। भाजप सूत्रांची माहिती। फडणवीस आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी हॉटेलमध्ये आले होते। दोघांमध्ये कोणतीही चर्चा नाही, भाजप सूत्रांची माहिती। तर मित्रांसोबत डिनरसाठी हॉटेलमध्ये गेल्याचं आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरच्या पाथरीमध्ये 3 मुलांना अचानक लुळेपणा आल्यानं खळबळ। 3ही मुलांवर हेडगेवार रुग्णालयामध्ये उपचार सुरू। देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिरानं। मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट। पावसानं दडी मारल्यामुळे 1.5 महिन्यांपासून बळीराजा चिंतेत। मराठवाड्यामध्ये 94% पेरण्या पूर्ण। गटारी अमावस्येच्या आधी खवय्यांचा नॉनव्हेजवर ताव। मटण आणि चिकन शॉपवर नॉनव्हेज प्रेमींची गर्दी। कोल्हापुरात मटणाचे दर 700 रुपये किलोवर। पावसामुळे कोकणात धबधबे प्रवाहित। रत्नागिरीला पानवल या ठिकाणी यासह सिंधुदुर्गातल्या सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। फेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू।